मॉम हेल्थ केअर परिवारामध्ये सर्वप्रथम आईंचं स्वागत करूया. नमस्ते आई. तुमची सर्वांना ओळख करून द्या. सविता नामदेव साबळे, मी वडगाव येथून येते. तुम्हाला थेरपी विषयी माहिती कोणी सांगितली होती? माझ्या संत संघाच्या मैत्रिणी त्यांनी सांगितलं. अच्छा, तर तुम्हाला सेंटर येऊन किती दिवस झाले? मला आता महिना झाला. साबळे आहे, त्यांना आपल्या सेंटरला येऊन 1 महिना कंप्लीट झालेला आहे. तर आई, तुम्हाला सेंटरला येण्यापूर्वी काय काय त्रास होते? माझे कंबर नेहमीच दुखायची आणि हात माझा फ्रॅक्चर होता. ते माझा हात वळतच नव्हती, बोट वगैरे वळत नाहीये. अजूनही थोडा आहे इफेक्ट. पण मी डाव्या हाताने जेवायची, डाव्या हातानेच कामं करायची. पण आता मी बऱ्यापैकी उजव्या हाताने कामं करते. त्यांना हात त्यांचा फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे त्यांना उजव्या हाताने काही काम करता येत नव्हते. जी काही कामं होती ती सर्व ते डाव्या हाताने करायचे. तर आई, सेंटरला आल्याच्या नंतर तुमच्या हातामध्ये काय काय फरक जाणवतोय? माझ्या हाताची 3 बोटं ही वळायला लागली आणि मी आता उजव्या हाताने जेवते. उजव्या हाताने लायटर वगैरे लावते गॅसला. बऱ्यापैकी मला उजव्या हाताला खूप फरक आहे आणि कमरेला तर खूपच आहे. त्यांचा कमरेचा देखील प्रॉब्लेम होता आणि हाताचा देखील. त्या उजव्या हाताने काहीच काम करू शकत नव्हते. त्यांची जी बोटं होती ती वळत देखील नव्हती. तर आई, ती 3 बोटं एकदा वळून टाकू शकता का? आता मी ह्या हाताने जेवते, उजव्या हाताने जेवते. आता ही 2 बाकी आहेत, पण उजव्या हाताने जेवते मी, लायटर लावते, छोटी मोठी कामं आता उजव्या हाताने करतेच मी. शेतातलं सुद्धा करते. तर उजव्या हाताने ते काहीच करत नव्हते, पण आपल्या थेरपी सेंटरला आल्याच्या नंतर त्यांनी रेग्युलर थेरपी केली आणि आता ते बऱ्यापैकी सगळी कामं आपल्या उजव्या हाताने करू शकतात. जसं की त्यांनी मला सांगताना एकदा सांगितलं होतं की मी कमरेवर पण हात ठेवू शकत नव्हते, तर आता ठेवू शकता का? हो, साडी घालायची, कमरेवर हात ठेवून वरती हात न्यायचा, सगळं काही करते. केस नव्हती बांधता येते मला, केस पण बांधते आता. ही सगळी थेरपीची, आपल्या थेरपीची एवढी छान अशी कमाल आहे की ज्यांचा जो हात होता त्या हातात त्यांना काहीच करता येत नव्हतं, पण आता ते सगळं काही करू शकतात. तर आई, आपल्या सेंटरमध्ये जे नवीन नवीन लोक येतात त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी खूप नेहमी रोजच, म्हणजे आलं ना एकदा सुरू केलं ना की रोज थेरपी घ्यावी. त्याच्यासाठी त्यांना खूप फरक पडेल. रोज नाही घेतली तर नाही फरक पडणार आहे ना. रोज घेतली पाहिजे. रोज थेरपी घेतली तर लवकरात लवकर फरक पडेल. आईचं म्हणणं आहे की तुम्ही रेग्युलर थेरपी करा. तुम्ही जेवढी रेग्युलर थेरपी कराल तेवढा रिझल्ट तुम्हाला लवकर जाणवेल. आईने खूप छान असा अनुभव सांगितले. तर आईसाठी जोरदार क्लॅपिंग करावं. खूप खूप धन्यवाद आई.